वारकरी सगळे पंढरपूरकडे निघालेले आहेत आपल्याला माहिती आहे। आणि मागच्या वर्षी जेव्हा मी आळंदीला गेलो होतो, ते आळंदीला गेल्यानंतर तिथल्या अनेक मंडळींनी माझ्या कानावर अशी गोष्ट सांगितली की ही आपली ज्ञानेश्वरी जी आहे ती आपल्याला एकदम कमी किमतीमध्ये 1.5 लाख घरांपर्यंत पोचवायची आणि ती जबाबदारी मराठी भाषा विभागाने घेतली। त्याच्यानंतर हाच निर्णय आम्ही तुकारामांच्या गाथेबाबत घेतला, हाच निर्णय आम्ही निवृत्तीनाथांच्या साहित्याबद्दल घेतला। आणि आज जी मागणी झाली की संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याच्यामुळे आज सोलापूरमधून मी जाहीर करतो की 75,000 संविधानाच्या कॉपीज या महाराष्ट्रामध्ये मोफत देण्याचा निर्णय मराठी भाषेच्या विभागानं आम्ही घेतलेला आहे। दुसरं, महात्मा ज्योतिराव फुलेंचं देखील 200वी जयंती आपण साजरी करतोय, त्याच्यामुळे 20,200 महात्मा फुलेंचं जे चरित्र आहे, समग्र वाङ्मय आहे, ते देखील 20,200 लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आज आम्ही घेतला आणि त्याचा सगळा खर्च हा मराठी भाषा विभाग करणार आहे। आणि याचं औचित्य आम्ही असं साधलेलं आहे की 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर अभिजात भाषा सप्ताह जो असतो त्यावेळी ही दोन्ही साहित्य म्हणजे संविधान आपलं आणि महात्मा फुलेंचं साहित्य हे महाराष्ट्रातल्या युवा पिढीपर्यंत पोचावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि तो निर्णय देखील आज आम्ही सोलापूरमध्ये घेतलेला आहे। आपण उल्लेख केला तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तुम्हाला ती जागा योग्य अशा पद्धतीचे काय पत्रव्यवहार वगैरे काय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ती जागा योग्य ज्या ठिकाणी आयटी पार्क सध्या नियोजित केलेलं आहे ती जागा योग्य आहे अशा पद्धतीचे काय पत्रव्यवहार वगैरे काय? नाही, पत्रव्यवहार म्हणण्यापेक्षा आपण फील्डवर देखील काम केलं पाहिजे, तिथल्या जनतेचं म्हणणं काय ते देखील बघितलं पाहिजे, आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं बघितलं पाहिजे। आयटी पार्कची जर जमीन ही योग्य आहे, हीच जागा योग्य आहे असं त्या कॉन्फरन्समध्ये आयटीच्या उद्योजकांनी सांगितलं, तिथं करू। आता जे मी सगळ्यांची चर्चा केली, उद्योजकांची चर्चा केली, उद्योजकांच्या संघटनांची चर्चा केली, त्या संघटनांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला जागा बदलून द्या आणि ती जागा जर बदलून द्यायची असेल आणि तिथे आयटी पार्क चांगल्या पद्धतीने होणार असेल तर ती जागा बदलून देण्याची देखील तयारी विभागाची आहे। पालकमंत्र्यांसोबत याबाबतीत चर्चा झाली आणि मागच्या वेळेस पालकमंत्र्यांनी हेच सांगितले की त्या जागेत नियोजित जागेतच आयटी पार्क होईल म्हणून आणि एक मिनिट मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आयटी पार्क हा 100% सोलापूरमध्ये होणार आहे, त्याच्यामध्ये शंका पण काढण्याची आवश्यकता नाही आणि शंका घेण्याची पण आवश्यकता नाही। आज उद्योजकांच्या बैठकीमध्ये जी काय मागणी झाली, आयटी क्षेत्रातल्या उद्योजकांना ती जागा आवडली तर तिथं करणार आहोत, दुसरी जागा आवडली तर दुसरीकडे करणार आहोत, पण सोलापुरातच करणार आहोत। त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही ब्रेकिंगला वाव दिलेला मी नाही। त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी जी जागा सांगितलेली आहे तिथं जर आयटीचे उद्योजक तयार असतील तर तिथं आम्ही करू। परंतु आज चर्चाची उद्योजकांची झाली की सोलापूरमध्येच आयटी पार्क जो देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जाहीर केला आहे त्याचं कौतुक देखील उद्योजकांनी केलं, आभार देखील मानले आमच्या सरकारचे, त्याच्याबद्दल दुमच नाही। त्याच्यामुळं आपण ट्रॅक नको बदलूया, त्याच्यामुळे सोलापूरमध्येच होईल। अजिबात नाही। परत एकदा मी रिपीट करतो, मी मराठी भाषेचा देखील मंत्री आहे, मराठीतून रिपीट करतो। मी असं म्हटलं, उद्योजकांनी आणि खासदार मॅडमनी त्या ठिकाणी आयटी पार्कला जी काय जागा सुटेबल आहे की नाही याच्यावर चर्चा झाली, त्याच्यावर मी असं सांगितलं, मी स्वतः सोलापूरमध्ये आयटी पार्कचे उद्योजक येण्यासाठी पुढाकार घेऊन आयटीच्या उद्योजकांना इथं आणणार आहे, म्हणजे सोलापुरामध्येच होणार आयटी पार्क 100%। त्या लोकांनी सांगितलं की ही जागा योग्य आहे, आम्हाला तिथंच पाहिजे, तर त्याच जागेमध्ये आयटी पार्क होईल। परंतु त्यांनी सांगितलं ही जागा इथं नको दुसरीकडे पाहिजे, हे मी सोलापूरकरांच्या हितासाठी सांगतो, कुठेही कॉन्ट्रोवर्शियल सांगत नाही। आणि याच्या बाबतीमध्ये जयकुमार गोरे साहेबांशी 100% मी चर्चा केलेली आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांवर देखील चर्चा करेन। कुठेही सरकारमध्ये पालकमंत्र्यांमध्ये मतभेद आहेत अशा पद्धतीची लाईन आपण घेऊ नये। मी जे करतोय आणि पालकमंत्री महोदय जे करतायत ते कोल्हापूरच्या हितासाठी, सोलापूरच्याच हितासाठी आणि सोलापूरमध्येच आयटी पार्क होण्यासाठी करतोय। कुठेही सोलापूरमधनं आयटी पार्क जात नाही, हे पहिला आधी अंडरलाईन करा।
पोलीस प्रशासन जे आहे ते शिवसैनिकांना सहकार्य करत नाही किंवा ज्या अधिकारी आहेत प्रशासनाचे जे अधिकारी आहेत सोलापूरचे ते सहकार्य करत नाही अशा ज्या चर्चा दबक्या सुरू होत्या. नाही नाही, अतिशय चांगलं सहकार्य, अतिशय चांगलं सहकार्य करतात. सोलापूरचं पोलीस डिपार्टमेंट जेवढं आमच्या शिवसैनिकांना सहकार्य करतं तेवढं महाराष्ट्रात कुठं होत नाही. परवा पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या महिला संघटना नेत्यांनी सांगितलंय की अकोलकोटमध्ये खोटे गुन्हे दाखल व्हायला लागले. मेत्रे साहेबांनी पण पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय की भाजपचे आमदार त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. त्याचीच व्याख्या चांगलं सहकार्य असं आहे. त्याचीच व्याख्या चांगलं सहकार्य असं आहे. त्याच्यावर काय चर्चा झाली का? खूपच चांगलं सहकार्य त्याच्यावर काय चर्चा झाली का? आज तुम्ही अक्कलकोटमध्ये पण गेला, मेत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली बैठक पण झाली. आज मी अधिकाऱ्यांच्या बाबतीत जे सांगितलं, आता साहेबांनी जो मला प्रश्न विचारला, मी झापलं नाही कोणाला, मी फक्त त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. मला प्रशासनानं असं सांगितलं होतं की उद्योजकांची जी बैठक आहे ही पालकमंत्री महोदयांची DPC मीटिंग आहे, त्याच्यानंतर आपण घ्यावी. आता मगाशी या साहेबांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर देतो. पालकमंत्र्यांमध्ये आणि माझ्यामध्ये जर कटुता असती तर मी त्याच वेळेला मीटिंग घेतली असती. पण जयकुमार गोरेसाहेब पालकमंत्री म्हणून DPC घेत आहेत, त्यामुळं मी जरी सिनियर असलो तरी देखील मी प्रशासनानं सांगितलेल्या वेळेलाच मिटिंग घेतली. त्याच्यानंतर मला जेव्हा आमदार साहेबांनी सांगितलं की आता DPCची मिटिंग संपली, ताईंनी सांगितली, त्याच्यानंतर अर्ध्या तासानं मी माझी मिटिंग सुरू केली. मिटिंग सुरू केल्यानंतर महानगरपालिकेचा एक इश्यू होता, आयुक्त नव्हते. त्याच्यानंतर लॉ अँड ऑर्डरचा एक इश्यू होता, SP साहेब नव्हते. त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एका जागेसंदर्भात निर्णय घ्यायचा होता म्हणून जिल्हाधिकारी नव्हते. त्याच्यामुळे मी त्यांना असं सांगितलं की शेवटी कोणाला पटवणं मोठं, मी आज उद्योगमंत्री आहे, मिटिंगला माझ्या यायलाच लागेल. त्याच्यामुळे तुम्ही जर आला तर जनतेचे प्रश्न सुटतील, सोलापूरकर वासियांचे प्रश्न सुटतील असं मी सौम्य भाषेत सांगितल्यानंतर ते 10 मिनिटात आले. आपण असं म्हणताय संवाद आहे, मात्र आपल्या शेजारी साहेब बसले, तेथे साहेबांनी परवा सांगितलं की भाजपची हुकुमशाही सुरू आहे सोलापूरसह राज्यभरामध्ये आणि शिवसेनेवरती त्या शिवसैनिकांवरती अन्याय होतो. त्यात मताशी आपण सहमत नाही असणार याचा अर्थ, किंवा सोलापूरमध्ये आपल्याला काय अनुभव होतो? नाही, शासन म्हणून आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय. महायुतीच्या प्रत्येक मंत्र्याची जबाबदारी आहे की महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाला पुढे घेऊन गेलं पाहिजे, त्याच्याबरोबर संवाद ठेवला पाहिजे, त्यांच्याबरोबर चांगले संबंध असले पाहिजेत. हे प्रत्येकाचे नियम प्रत्येक पक्षानं समन्वय समितीनं घालून दिलेले नियम आहेत. त्याच्यामुळे त्या पद्धतीनं आपण जर पुढे गेलो तर जे मैत्री साहेब म्हणाले ती वेळ येणार नाही. सांगितलं ना, कुंभारी MIDCच्या बाबतीत ॲक्विएशन जे जादा करायचं आहे त्याचे पैसे भरण्याचा पण निर्णय घेतला आम्ही. संजय राऊत असं म्हणत आहेत की लवकरच आता पुरेसे केंद्रात जाणार आहेत आणि त्यांच्या जागी बावनकुळे मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदेला काही संधी वगैरे काही मिळणार नाही, त्यांनी आपल्याकडे काम. हे तुम्ही किती वर्ष ऐकताय सांगा मला? 3.5 नाही, 4 वर्ष झाली आता. आम्ही जे गुवाहाटीला गेलो ते एवढं वरमी लागलेलं आहे, अजून 4 वर्ष काही सुधारत नाही. त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहीत असेल की मुघलांना संताजी धनाजींचे घोडे देखील पाण्यात दिसायचे, तसे उठल्यानंतर झोपेपर्यंत एकनाथ शिंदे साहेब त्यांना दिसतात. त्यामुळे त्यांच्यावर आम्ही काही बोलत नाही, त्यांना काही मनावर घेत नाही. कधी कधी आमच्या ज्योतिताई त्यांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं त्यांच्याच भाषेत उत्तर देतात, ते त्यांना भास असतं. साहेब बच्चू कडू साहेब असं म्हणतायत की मुख्यमंत्री जे आहेत भाजपची सत्ता बसलेली एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने बसलेले, त्यांनी नैतिकता दाखवून जे आहे ते त्यांनी केंद्रात गेलं पाहिजे फडणवीस साहेबांनी, आणि एकनाथ शिंदे जे आहेत मुख्यमंत्री पद स्वीकारलं पाहिजे. कसं पाहताय? नाही, मी बच्चूभाऊंची स्टेटमेंट बघितली, ते असं त्याच्यामधलं वर्डिंग नव्हतं. त्याचं उत्तर पण मी अनेक वेळा दिलेलं आहे. जसं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना असं वाटतं की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उच्च पदावर बसले पाहिजे, तसं आमच्या आमदारांना, आमच्या खासदारांना, आमच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब देखील उच्च पदावर बसले पाहिजेत. आता मला तुम्ही विचारलं की एकनाथ शिंदे साहेब उच्च पदावर बसले पाहिजेत का? नक्की बसले पाहिजेत, हीच माझी भावना आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची भावना आहे, ही आमदारांची भावना आहे. जशी सुनेत्रा वहिनींबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भावना असू शकते, तीच कार्यकर्त्याची भावना आहे. त्याच्यामुळे बच्चूभाऊंच्या म्हणण्याला वेगळं घेतलं जाते, वेगळ्या पद्धतीनं सांगितलं जाते, पण बच्चूभाऊंच्या म्हणण्याचा मतितार्थ हा आहे. शिवसैनिकांची भावना आहे का की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रातलं राजकारण पाहिलं पाहिजे, केंद्रात केलं पाहिजे? हे बघा, आम्ही दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी कुठचं राजकारण केलं पाहिजे हे सांगण्याचा आम्हाला अधिकार नाही, पण आमचे नेते सर्वोच्च पदावर बसले पाहिजेत ही आमची इच्छा का असू शकत नाही? दुसऱ्या पक्षानं काय करावं, त्यांच्या नेत्यांनी काय करावं, आम्हाला अधिकारच नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कुठच्या पदावर जावं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पार्टी म्हणून काय करावं, असं आम्ही त्यांना कसं काय सल्ला देऊ शकतो?
त्याच्यामुळं आम्ही आमच्या नेत्याबद्दल बोलू शकतो आणि आम्ही आमच्या नेत्याबद्दल उच्च पदावर बसावं असं आमच्या बच्चूभाऊंनी जर म्हटलं असेल तर ती आमची भावना आहे. परंतु संख्याबळ बघता जो लोकशाहीचा आदर करून जो निर्णय घेतलेला आहे, म्हणूनच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि आमचे साहेब उपमुख्यमंत्री आहेत. संजय राऊत यांना सुद्धा संख्याबळ कमी सुद्धा तुलनेनं काय ते? संधी मिळाली एकनाथ शिंदे साहेबांना. त्यावेळी काय घडलं होतं तुम्ही बघितलं ना. आजपर्यंत भुजबळ साहेबांचा इतिहास तुम्ही बघितलेला आहे, राणे साहेबांचा इतिहास तुम्ही बघितलेला आहे, राजसाहेबांचा इतिहास तुम्ही बघितलेला आहे. पण आमच्या मुख्य नेत्यांनी हा निर्णय घेऊन राज्याचा मुख्यमंत्री बनून दाखवलं. हा आमचा इतिहास आहे. साहेब, संजय राऊत यांना काँग्रेसकडून खासदारकीची ऑफर आहे असं नरेश म्हस्के म्हणतात. ते काँग्रेसमध्ये प्रवेश पण करतील कदाचित. हा, अजून एक महत्त्वाची गोष्ट जाता जाता जी सोलापूरसाठी अतिशय महत्त्वाची आम्ही करतोय, मराठी भाषा विभाग हा माझ्याकडे विभाग आहे. त्याच्यामुळे परवा विधानसभेमध्ये मी 8 मराठी भाषा जिल्हा केंद्र जाहीर केली. त्याच्यात सोलापूर देखील आता 9वं आम्ही जाहीर करतोय. आणि ते मराठी भाषा केंद्र करताना त्याच्यामध्ये तेलुगू आणि कन्नडवर देखील रिसर्च जर करायचा असेल तर त्या मराठी भाषा केंद्रातनं होऊ शकतं. आणि आमच्याकडे एक यंत्रणा आहे, यशवंतराव चव्हाण अनुदान समिती, त्याचं केंद्र पण आम्ही तिथं सुरू करणार आहोत. याचं कारण तमिळी आणि कर्नाटकमधलं कानडी हे साहित्य जर मराठीमध्ये कोणाला प्रकाशित करायचं असेल किंवा मराठीमध्ये अनुवाद करायचा असेल तर त्या यशवंतराव चव्हाण अनुदान समितीचा उपयोग या सगळ्या साहित्यिकांसाठी होऊ शकतो. म्हणून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आज आम्ही घेतला. अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांना आपण आज आर्थिक मदत केलेली आहे. शिवसेना नेहमीच वैद्यकीय पक्षाच्या माध्यमातून आज आपण वैयक्तिक मदत केलेली आहे. काय सांगा? नाही, मी वैयक्तिक नाही, शिवसेनेमार्फतच ती मदत केलेली आहे. शेवटी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे कशा पद्धतीनं होतं त्याचाच तो एक प्रकार होता. काल त्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर विशेषतः आमचे मित्र मंगेश चिवटेंनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला, जे आमच्या पूर्ण त्या आरोग्य विभागाचे प्रमुख म्हणून काम करत आहेत, आरोग्यदूत म्हणून काम करत आहेत. आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांना मदत केलेली आहे. आणि मला असं वाटतं की हा माननीय शिंदे साहेबांचा स्वभाव आहे, तो आम्ही फक्त कॅरी फॉरवर्ड करतोय. सर, सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आमचे ज्येष्ठ पत्रकार आणि वैद्यकीय शिवसेनेच्या वैद्यकीय मंगेशभाऊ चिवटे हे शिक्षक मतदारसंघामध्ये इच्छुक आहेत. तर आम्हाला एक पत्रकार आमदार मिळेल. मी कधी कधी अनेक पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं आहे, मला झेपतील आणि मला सोसतील असेच प्रश्न विचारत जा. आता मंगेश चिवटेंना या पदावर बसवण्याचा पूर्ण अधिकार हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. आणि त्या अधिकारामध्ये कोणीही शिफारस करत नाहीत याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या खासदार मॅडम आहे. त्याच्यामुळे साहेबांना शिफारसीची आवश्यकता नाही. साहेबांना योग्य निर्णय घेण्याची ताकद कशी आहे हे पूर्ण देशानं बघितलेलं आहे. त्याच्यामुळं म्हणून मी सांगितलं की माझ्या तब्येतीचा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.